छत्रपती संभाजीराजे थोरल्या राजांच्या महालात आले। त्यांना आदराने मुजरा करत बोलले, आबासाहेब आशीर्वाद द्या, आज दुपारीच आम्ही निघतो आहोत। कुठे? दुसरे कुठे जाणार? शृंगारपूरलाच। आपला हुकूम शिरसावंद। छत्रपती शिवाजीराजे क्षणभर थबकले, पुन्हा मायेने आपल्या पुत्राचे खांदे पकडत बोलले, असं कसं? आपण उद्यापर्यंत थांबा, त्याच वाटेने तर आम्हाला कर्नाटकाकडे निघायचं आहे। बोलत बोलत जाऊ संगमेश्वरापर्यंत। दुसऱ्या दिवशी दुपारी 10-12 खाशा पालख्या बाहेर पडल्या, नाणे दरवाजातून खाली उतरू लागल्या। तेव्हा तुतार्यांनी आणि ताशा करण्यांनी अवघा परिसर दुमदुमून गेला। ची दरवाजाजवळच्या मोक्यावर भोई पोचले तेव्हा शिवरायांनी आणि छत्रपती संभाजीराजांनी पाचाडकडे नजर टाकली। पाचाडच्या माळावर 20,000 घोडी आणि 40,000चे पायदळ खडे होते। बऱ्याच विश्रांतीनंतर छत्रपती शिवाजीराजे मोहिमेस निघाल्याच्या कल्पनेनेच जनावरे आणि माणसे फुरफुरत होती। आज शिवरायांना बक्कळ आशीर्वाद देण्यासाठी जिजाऊसाहेब हयात नव्हत्या, त्यामुळेच मोहिमेस कूच करण्यापूर्वी खाशांच्या पालख्या आपोआप आऊसाहेबांच्या समाधीकडे वळल्या होत्या। काळ्याशार दगडांच्या मध्ये कोरलेल्या त्या छोट्याशा समाधीवर राजाने जास्वंदीची आणि सोनचाफ्याची फुले वाहिली। त्या पवित्र समाधीपुढे राजे नतमस्तक झाले। पलीकडे माळावर आनंदराव, बाजी, सर्जेराव, येसाजी कंक, सरफोजी गायकवाड, सूर्याजी मालुसरे असे एका चढ एक सरदार कुचाच्या आदेशाची वाट पाहत तिष्ठत उभे होते। परंतु शिवरायांची पावले समाधीच्या परिसरातून लवकर बाहेर पडेनात। त्या मंगल परिसराने राजांच्यावर गारुड घातले होते, जणू काही समाधीलाच डोळे फुटलेले होते आणि जिजाऊसाहेब शिवरायांकडे रोखून पाहत होत्या। पुरंदरच्या कुप्रसिद्ध तहानंतरचे दिवस राजांना आठवत होते। मिर्झा राजा जयसिंग आणि दिलेर खानाने महाराष्ट्रावर गंडांतर आणलेले होते। छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या पिता पुत्रांना औरंगजेबाने आग्र्याच्या भेटीस बोलावलेले होते। एकदा जहर पचवायचे म्हणजे पचवायचेच, हा राजांचा स्वभाव होता। त्यामुळेच उत्तरेत जायच्या तयारीला सुरुवात झालेली होती। परक्या मुलकात कसे राहावे, कसे वावरावे, वायऱ्याच्या दरबारामध्ये कुर्यात कसे चालावे याच्या शंभूराजांना शिकवण्या सुरू झालेल्या होत्या। मध्येच वेळ काढून शिवरायही आपल्या पुत्राला तलवारीचे 4 हात शिकवत होते, भाल्याचा अचूक निशाणा समजावून सांगत होते। प्रत्यक्ष पिता पुत्र आग्र्याच्या मोहिमेवर निघाले। छत्रपती शंभूराजांनी आपले इवलेसे हात जिजाऊसाहेबांच्या पायावर ठेवले तेव्हा तर जिजाऊंच्या डोक्यावर आभाळच फुटल्यासारखे झालेले होते। पक्षिणीने पिल्लावर झडप घालावी तसे त्यांनी शंभूराजांना जवळ ओढले। आऊसाहेब काकुळतीने बोलल्या, शिवबा कशासाठी घेऊन चाललेला आहात माझ्या शंभूबाळाला? उन्हेपुरे 8 पावसाळेही पाहिले नाहीत रे लेकराने। करणार काय आऊसाहेब? कराराच्या कलमाने आमचे हात जकडून टाकलेत। या ना त्या कारणाने जिजाऊसाहेब उशीर करत होत्या। मिठीतल्या शंभूला त्यांना सोडवत नव्हते। आऊसाहेबांची ती आगळीक छत्रपती शिवाजीराजांना सहन झाली नाही। ते चढ्या सुरात बोलले, कर्तव्य म्हणजे कर्तव्य। आऊसाहेब सोडा युवराजांना। अफजल खानाच्या भेटीत जाणं म्हणजे मृत्यूच्या दाढेत पाऊल टाकणं आहे, हे माहीत असूनही काळजावर दगड ठेवून केवढ्या निर्भयतेने हसत हसत आपण आम्हाला निरोप दिलेला होता। आठवतात का त्या गोष्टी? शंभूराजांची मिठी ढिली करत जिजाऊसाहेब बोलल्या, राजे आपण जेव्हा आजोबा व्हाल तेव्हाच आपल्या बाळाच्या बाळाचं अप्रूप आणि प्रेम काय असतं ते कळेल तुम्हाला। आऊसाहेब आपलं दुःख आम्ही समजू शकतो, पण सरड्याची पिल्लं बिळात वाढतात, म्हणूनच त्यांच्या नशिबामध्ये सरपटणच राहतं। आम्हाला मात्र गरुडाचं पोर वाढवायचं आहे, त्याला संकटाच्या काळात दरीत फेकून दिल्याशिवाय त्याच्या पंखांना बळ तरी फुटणार कसं? शिवरायाने विचारले होते। आठवणींच्या त्या ओरखड्याने थोरले महाराज काहीसे दचकले। त्या काळाच्या समाधीलाच जणू काही डोळे फुटलेले होते। जिजाऊंचे ते नेत्रच महाराजांना चापसाल करत होते। का शिवबा आता का? गरुडाचा पोर वाढवायची तुमची ती भाषा गेली कुठं? एवढ्या पराक्रमी बहादूर पोराला शृंगारपूरच्या गुहेत कोंडून आज एकट्यानेच पुढे कुठे चाललेला आहेस? शिवाजीराजे अधिकच हवालदिल बनले। आपले काहीतरी चुकत असल्याच्या जाणीवेने त्यांचे मन अधिकच कष्टी होत होते। मराठा लष्कराची दले चिपळूणच्या दिशेने
मार्गक्रमण करत होते. राजाने शंभू राजांना मुद्दामच आपल्या अंबारीवरील हौद्यामध्ये बसवून घेतलेले होते. संगमेश्वराजवळची शास्त्री नदी ओलांडल्यावर छत्रपती शंभूराजे शृंगारपुराकडे तर थोरले महाराज सरळ पुढे कर्नाटकाकडे कूच करणार होते. वाटेत पिता पुत्रांनी कोकणच्या स्वामीचे परशुरामाचे दर्शन घेतले होते. सेनासागर संगमेश्वराच्या दिशेने आगेकूच करत होता. घोडे दोडक्या चालीने दौडत होते. हत्तींच्या गळ्यातील घंटानादाने वातावरणामध्ये एक वेगळीच लय भरत होते. स्वारांच्या हातातील भगवे झेंडे वाऱ्याच्या झोतावर झुलत होते. राजे अंबारीतूनच अनेकदा सूचना देत होते. अधेमध्ये घोडा फेकत त्यांच्याकडे हरकारे बातम्या घेऊन येत होते. वेळ मिळेल तसा ते पुत्राशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत होते. एकाएकी छत्रपती संभाजीराजांचा कंठ दाटला. ते बोलले, आबासाहेब, आपण नुकतेच एका दीर्घ आजारातून उठला आहात. एवढा हातातोंडाशी आलेला युवराज मागे ठेवून राजांना मोहिमेवर निघावं लागतं नव्हे. आपण आमच्या मर्दुमकीला वाव न देता स्वतः मोहिमेवर चाललेला आहात. त्याचं खूप वाईट वाटतं आबासाहेब. शंभू, धीराने घे, सारं काही ठीक होईल. नाही आबासाहेब, हे मनाला पटत नाही. आपण ह्या वयामध्ये मोहिमेस निघावं आणि आम्ही दाढीमिशा फुटल्या असतानाही शृंगारपूरला गुहेत प्रेतासारखं पडून राहावं. युद्धाच्या आणि मोहिमेच्या कल्पनेनं आमच्या धमन्या पेटतात. आतून अंगरका आम्हाला जाळत राहतो. जाऊ दे, करणार काय? आम्ही ते राजे यांच्या खप्पा मर्जीचे धने. छत्रपती शंभू राजांच्या उरातल्या आगीची आणि ईर्षेची भाषा राजांना चांगली कळत होते. ते कष्टी सुरात बोलले, युवराजावर अन्याय झाला तर राजाकडे सहज जापसाल करता येतो शंभूबा, पण खुद्द राजावरच जेव्हा अन्यायाचे दृश्य अदृश्य आघात होतात तेव्हा त्याच्यासाठी न्यायाच्या पायऱ्या कुठे राहतात. संगमेश्वर जवळ आले. दाट अरण्यातून पथके पुढे सरकू लागले होते. पिता पुत्र दोघेही ताटात तुटीच्या कल्पनेने हवालदिल दिसू लागले. शंभू राजाने थोड्याच्या खालच्या पट्टीत आपले रुकरुक व्यक्त केले. आबासाहेब, आमचं तकदीरच फिरलं आहे म्हणायचं. मर्दांच्या तलवारी कोनाड्यात गंजत पडल्या आहेत आणि कारकुनांच्या लेखण्यांना द्वेष मत्सराचे सुडाचे दात फुटलेले आहेत. म्हणूनच तर आमच्या नशिबी रणांगणाऐवजी शृंगारपुराला. जाऊ दे शंभू, आपण वयाने लहान आहात. आग्र्याच्या दरबारात औरंगजेबाला भेटायला गेलो तेव्हा अवघा 7-8 वर्षांचा होतो. वयाचे 10 उंबरटे ओलांडण्याआधी मोगलांचा 2 वेळा मनसबदार बनलो होतो आम्ही आबासाहेब. आणि आज विशीच्या उंबरठ्यावर आम्ही फूड, त्याज्य आणि नादान कसे ठरतो आहोत आबासाहेब. छत्रपती शंभू राजांच्या उसळत्या रक्ताची जात, त्याच्या फुरफुरत्या बाहुतली दिशा, डोळ्यातली आशा सारे काही थोरल्या राजांना समजत होते. निरोपावेळी हातात तोंडाशी आलेल्या पुत्राची समजूत घालणेही आवश्यक होते. म्हणूनच तर ते बोलले, शंभू, तुम्हाला इकडे मागे ठेवण्यातही आमचा उद्देश आहे. आम्ही दूर पर मुलकात अडकून राहिलो तर राज्याच्या संरक्षणासाठी इथं कोणी जबाबदार माणूस नको का? राजांच्या बोलावर शंभूराजे दिलखुलास हसले. राजांना आपल्या पुत्राचे हास्य विचित्र वाटले. त्या नापसंतीच्या छटांकडे पाहत शंभूराजे बोलले, ठाणे बंद फौज रायगडावर आहे. कारभार खजिना सारत तिथं आहे. इथं शृंगारपुरात राहून आम्ही कोणाचं आणि किती संरक्षण करायचं आबासाहेब? काहीतरी लपवायला जावे आणि अधिक उघडे पडावे अशी छत्रपती शिवाजी राजांची अवस्था झालेली होती. त्यांनी मायेने शंभू राजांच्या हाताचा पंजा आपल्या हाती घट्ट पकडला. क्षणभर त्यांना गुदमरल्यासारखे झाले. ते कणल्यासारखे बोलले, बस, आम्ही आता इतकंच सांगू शंभूबा, तुमच्यासाठी आज रायगड सुरक्षित नाही. दुर्दैवानं आज आम्ही तुम्हाला रायगडही देऊ शकत नाही आणि त्याच वेळी आम्हाला आमच्या होनहार प्राणप्रिय शंभूलाही गमवायचं नाही. शंभूराजे चिडीचूप झाले. थोरल्या राजांचे अंतकरण कसल्याच्या वेदनेने आतल्या आत जळत असल्याचे त्यांना जाणवले. पण आपल्यासाठी रायगड असुरक्षित आहे हे काही त्यांना पटत नव्हते. शास्त्री नदीचे छोटेसे पात्र फौज ओलांडू लागली होती. शिवराय संगमेश्वराच्या अवतीभोवतीने ठाण बंद होऊन बसलेल्या डोंगरांकडे, तिथल्या किर झाडीकडे आणि पलीकडच्या नावडी बंदराजवळच्या खाडीकडे पाहत होते. इथले रान कायसे गुडमय वाटत होते. त्या किर वृक्षराजीकडे नजर फेकत छत्रपती शिवाजीराजे म्हणाले, शंभूबा, यापुढे काही महिन्यांचा निवांतपणा तुम्हाला लाभणार आहे. आपल्या काव्यप्रेमाबरोबर
आणि विद्याभ्यासाबरोबरच इथल्या मातीचे नानाविध रंग हे पारखून पहा। ज्या मुलकात उद्या तुम्हाला राज्य करायचं आहे तिथली माणसं ओळखायला आणि वाचायला शिका। लक्षात ठेवा, आम्हा मराठ्यांच्यामध्ये अशा काही नीच जाती प्रवृत्ती आहेत की स्वतःच्या किंचित स्वार्थासाठी त्या आपले राज्य आणि राजासुद्धा बुडवायला मागे पुढे पाहणार नाहीत। पुढील दृश्य शृंगारपूर। ताडामाडाच्या गर्द हिरव्या दाटीचा आणि असंख्य मंदिरांच्या शिखरांनी नटलेला संगमेश्वरचा परिसर मागे सारत डावेकडे वळायचे। तेथून छोट्याशा शास्त्री नदीच्या काठाने पुढे जायचे। काही कोसांच्या अंतरावरच दूर उंच पहाडांच्या खोबणीत शृंगारपूर वसलेले होते। एकेकाळची ही सूर्यराव सुर्व्यांची राजधानी होती। त्यांच्यानंतर छत्रपती शिवरायांनी हा प्रदेश पिलाजीराव शिर्के यांच्या ताब्यात दिला। त्याला लागूनच शिर्क्यांचा शिरकान हा मुलूक पसरलेला होता। शृंगारपूरच्या पाठीशी सह्याद्रीची प्रचंड रांग आणि फताडे कडे होते। अत्यंत अडचणीचा आणि वसपलीचा हा मुलूक दिवसाही अंधारून जायचा, भीतीदायक वाटायचा। ह्याच कडे पहाडातून तेवरा घाटाच्या आणि मळे घाटाच्या अत्यंत बिकट वाटा चढून वर सह्याद्रीच्या माथ्यावर पोचत सह्याद्रीचा हा माथा ओलांडून खाली उतरले की पाटणचे खोरे लागायचे। त्याच्या दूर पलीकडे कराडचा मुलूक दिसायचा। तीव्र आणि मळे घाटाच्या सरळ उंच काटकोनी वाटा खूप बिकट आणि अरुंद होत्या। कोकण बंदरातला माल येथून बैलांच्या पाठीवरून देशात पोचवायचे। वाघालाही एकट्याने वावरताना भीतीने घाम फुटावा असे निबिड अरण्य इकडे होते। त्यामुळेच बैलांचे चारण नेताना नंग्या तलवारी आणि भाले घेतलेले 50-60 जण चारणासोबत पुढे जात। अन्यथा या दुस्तर वाटांच्या नादाला फारसे कोणी लागत नसे। शृंगारपुरात सुमारे 15-20 हजार लोक राहत। गावामध्ये सरदार आणि मानकऱ्यांचे 60 भर मोठे वाडे होते। गावाच्या मध्यभागी एक मोठा ओढा होता। त्याच्या काठावर सूर्यराव सुर्व्यांचा टोलेजंग वाडा होता। सुर्व्यानंतर त्यांचे जामात शिर्के वाड्यात आलेले होते। तीच शंभूराजांची सासुरवाडी। त्या वाड्या शेजारीच छत्रपती शिवाजीराजांनी एक भव्य राजप्रासाद बांधलेला होता। त्यामध्येच छत्रपती शंभूराजे, महाराणी येसुबाई आणि दुर्गादेवी राहत होते। गावाच्या मधोमध 2 मोठ्या बागा, काटकोनी रस्ते आणि कारंजी होती। बागेच्या पल्याड सुलतान हवेली होते। तिच्यामध्ये युवराजांचे दोस्त कवी कलश निवासास होते। शृंगारपूर हे शाक्त पंथीयांचे शक्तिपीठ बनलेले होते। तंत्रमंत्राची विद्या जाणणारे अनेक कराडे ब्राह्मण शृंगारपूर परिसरामध्ये राहत असत। बंगालमधील राधा ह्या शहरातून सिद्धयोगी नामक गुरुकडून तंत्रोपासनेचे शिक्षण घेऊन शिवयोगी इकडे आलेला होता। त्याची प्रचितगडाच्या वाट्यावर एक मोठी गुहा होती। त्या गुहेत सल्लामसलत करायला छत्रपती शंभूराजे आणि कवी कलश अनेकदा जात। केशव उपाध्याय आणि अनंत जांभेकर यांच्यासारखे अनेक शिष्य शिवयोगींना मिळालेले होते। सह्याद्रीच्या भव्य पर्वत रांगेवर प्रचितगड किल्ला नुकताच छत्रपती शिवाजीराजांनी बांधलेला होता। तो शृंगारपूरच्या पाठीवरच होता। त्या किल्ल्याच्या माथ्यावरही तंत्रविद्येतल्या अनेक ब्रह्म ऋषींनी आपले मठ उघडले होते। जागोजागच्या गुहा व्यापलेल्या होत्या। नाराज शंभूराजांकडे पाहून एकदा येसुबाई बोलल्या, युवराज, आमचा मामाजी साहेबांच्यावर भरोसा आहे। ते एकदा कर्नाटकातून परतले की सारे काही क्षेमकुशल होईल। आणि तोवर काय, शृंगारपूरचा इतका देखणा अवीट परिसर आहे। आपल्या सोबत कवी कलशांसारखा प्रतिभावान मित्र आहे। आणि आपण तर फक्त युवराजच नव्हे, सरस्वती पुत्र आहात। ह्या इथल्या निसर्गामध्ये आपल्या शब्दांना सोन्याचे पंख फुटतील। वा, आमच्यापेक्षा आजकाल तुमच्याच ओठावर सरस्वती नसते। शंभूराजे हसून बोलले। येसुबाईही स्वतः अपमानाने आणि अवहेलनेने आतून पळून निघत होत्या। त्या जेव्हा रायगडावरून इकडे येण्यासाठी पालखीत बसल्या तेव्हा गवा कक्षातून उपहासाने त्यांच्याकडे नजर टाकणाऱ्या सोयराबाईंना त्या विसरल्या नव्हत्या। मात्र छत्रपती शंभूराजांच्या सारखा रोखठोक स्वभावाच्या, अपमान अगर अन्यायाने सहज कापरासारखा पेटणाऱ्या, हळव्या तितक्याच कठोर, समंजस पण तितक्याच शीघ्रकोपी नवऱ्याला सावरणे हे त्यांचे प्रथम कर्तव्य होते। संकटांची सवय करून घेणे आणि त्याच्याशी 2 हात करणे हे अगदी बालपणापासून येसुबाईंच्या अंगवळणी पडलेले होते। जगरीतीप्रमाणे वयाच्या 6व्या-7व्या वर्षीच त्यांचा
छत्रपती संभाजीराजांशी विवाह झालेला होता आणि स्वराज्यावरच्या संकटांशी त्यांच्या भावजीवनाची नाळ जोडली गेली होते। महाराष्ट्रावर मोगलांचे पहिले मोठे आक्रमण चालून आले होते तेव्हा पुरंदरच्या अपमानास्पद तहावर छत्रपती शिवाजीराजांना निमूट स्वाक्षरी करावी लागली होती। शिवाय छत्रपती शंभूराजांच्या सारख्या आपल्या अवघ्या 8-9 वर्षांच्या कोवळ्या पुत्राला सोबत घेऊन आग्र्याची जुलमी वाट चालणे त्यांच्या नशिबी आले होते। पिता पुत्र उत्तर हिंदुस्थानात जाऊन तसे बरेच महिने लोटले होते। तशा इकडे राजगडावर जिजाऊसाहेब खूपच चिंताग्रस्त दिसू लागल्या। त्या आपल्या पुत्राच्या आणि लाडक्या नातवाच्या आठवणीने रात्री बेरात्री दचकून उठायच्या। पहाटेच्या घनघोर अंधारात पद्मावती तलावात जायच्या। कलश भरून तिथल्या पाण्याने शेजारच्या महादेवाला त्यांचा अखंड अभिषेक चालायचा। तेव्हा त्यांची चिमुरडी नात सुनही येसोही त्यांच्या सोबत असायची। तलावाच्या काठावरच छत्रपती शंभूराजांच्या मातोश्रींचे सईबाईंचे वृंदावन होते। त्यालाही येसो नित्य नेमाने जलाभिषेक करायची। उत्तरेतून पिता पुत्र कधी परतणार याची खबर काही लागत नव्हती। मात्र अनेकदा खबऱ्यांच्याकडून आणि वाटसरूंकडून नको नको ते ऐकायला मिळायचे। औरंगजेबाच्या मगरमिठीतून शिवराय सहजासहजी सुटणार नाहीतच, पण पातशहाच्या दिलामध्ये खोट आहे। दूर कंदाहारकडे छत्रपती शिवाजीराजांना पाठवून पातशहाला काही घातपात घडवून आणायचा आहे। राजांचा परस्पर काटा काढायचा आहे। ह्या अशा खबरी कानावर आल्या की राजपरिवार हवालदिन होऊन जायचा। समोरच्या पद्मावती माचीवरून कोंडाण्यावरचे निशाण दिसायचे। त्या बाजूच्या दरीतून राजगडाच्या माथ्यावर येणारे ढग दिसले की येसूचेही मन विषिन्न व्हायचे। डावीकडे दूर दिसणाऱ्या जेजुरी गडावरच्या खंडेरायाला येसू धावा करायची। बघता बघता पाऊस काळ संपलेला होता। आबाळामध्ये ढगही दिसेनासे झाले होते। रानातले ओढे झरे आटले। वाऱ्याच्या झोतावर नाचणाऱ्या ओल्या गवताने रंग बदललेला होता। ते करडे पिवळे दिसू लागले। तसा जिजाऊ आणि येसूचाही धीर सुटला। आचळ भरलेल्या गायने वासराच्या ओढीने खुंटाच्या भोवती गरगरा चक्रा घेत हमरावे तसे जिजाऊंची करुण अवस्था झालेली होती। राजावरच्या आणि परिवाराच्या महासंकटाने दोघींचा जीव तीळ तीळ तुटत होता। दोघेही देवघरामध्ये तासनतास दिवस आणि दिवस बसून राहू लागल्या। एके दिवशी महालाच्या दारामध्ये लंब्या भगव्या कपन्या घातलेल्या गोसाव्यांचा एक तांडा आला। देवघरामध्ये बसलेल्या जिजाऊंकडे छोटी येसू धावत गेली आणि त्यांच्या खांद्यावर हात ठेवत सांगू लागली, आजी साहेब, त्या गोसाव्यांना आपली भेट घ्यायची आहे। त्यातला एक गोसावी तर तुमचं दर्शन घेतल्याशिवाय जायचंच नाही म्हणतो। अगदी हटून बसलेला आहे। जिजाऊ क्षीण पावले टाकत बाहेर आल्या। गोसाव्यांच्या जथ्यातला लांब कुरळ्या केसांचा बिना दाढीचा एक गोरापान गोसावी जिजाऊ साहेब सामोरे येताच पुढे धावला। त्याने जिजाऊच्या पायावर आपले मस्तक टेकले। तेव्हा त्याच्या मुखातून हुंकारल्यासारखा स्वर बाहेर पडला, आऊ साहेब। त्या हुंकाराबरोबर जिजाऊ चटकन पुढे झाल्या। त्याने शिवबा असे म्हणत गोसाव्याचं रूप घेतलेल्या शिवबाला मिठी मारली। अखेर औरंगजेबाच्या पोलादी पिंजराच्या कड्या तोडून राजे पाखरासारखे गडावर येऊन दाखल झाले होते। सनई चौगडे आणि शहादण्यांचा कल्ला वाढला। राजगडाच्या बुरुबुरुजावरून विजयाच्या तोफा दुडुमधाम असा आवाज देऊ लागल्या। गडावरची रयत, स्वार शिपाई सारे आनंदाशयाने नाचू लागले होते। राजधानीमध्ये धडाडणाऱ्या तोफांचा अंदाज भोवतालच्या परिसरातील 32 किल्ल्यांना लागला आणि प्रत्येक गडावरच्या तोफा दणक्यानेच प्रतिसाद देऊ लागल्या। सर्वत्र दसरा दिवाळीचा आनंद पसरला। येसूची बिरबिरती नजर मात्र शंभूराजांना शोधत होती। कुठे थांबले ते, कुठे गेले ते? जिजाऊही अस्वस्थ होत्या। त्यांनी काळजीच्या सुरात विचारले, शिवबा, एकटाच आलास की काय तू? अरे माझा शंभूबाळ कुठं आहे? छत्रपती शिवाजीराजे चमकले। सारवासारव करत बोलले, आऊसाहेब, इतर सर्वांच्या समोर कशाला? रात्री बोलतो तुमच्याशी। शिवरायांच्या त्या अस्पष्ट उद्गारांनी येसू मनातून तशी भयभीतच झाली। असे कोणते रहस्य होते की ते राजाने लपवावे? दुसऱ्या दिवशी सकाळी महादेवाला मोठा अभिषेक झाला। गडावरच्या आणि बुरुजावरच्या सर्व लहान थोर देवतांची पूजा झाली। सर्व रयतेला सामूहिक मिष्टान्न दिले गेले। तिसऱ्या दिवशी सकाळी प्रातःकाळी छत्रपती शिवाजी महाराज आपल्या खाजगीकडील मोठ्या देवघरात बसलेले होते। त्यांच्या शेजारी जिजाऊसाहेब आणि शंभूराजांच्या
सर्व सावत्र माता बसलेल्या होत्या. महाराजांनी छोट्या येसूला जवळ बोलावले. ये बाळा, अशी इकडं ये. राजाने तिला आपल्या मांडीवरच बसवून घेतले. येसूची 7 वर्षांची उमर आणि तिच्या अंगावर मात्र मोठ्या लुगड्याचा भार, त्यामुळेच ती जत्रेतल्या एखाद्या भावलीसारखी दिसत होती. महाराजांनी वात्सल्याने मस्तकावरून हात फिरवला आणि दुसऱ्या क्षणी तिच्या कपाळीचा कुंकवाचा मळवटही पुसून टाकला. जिजाऊ साहेबांसह सारा राज परिवार अवाक झाला. त्याने राजांकडे रागाने पाहिले, मात्र शिवरायांची दुःखाने ओतबून गेलेली चर्याही कोणाला पाहवत नव्हते. त्या केवळ कल्पनेनेच जिजाऊंच्या पायाखालची धरणी सरकली. बाळशंभू असा मोठ्याने हंबारडा त्यांनी फोडताच उभा महाल हुंडक्याने भरून गेला. लहानगी येसू पुरते गोंधळून गेले होते. त्याच्या बालमनाला काहीच समजत नव्हते. दुपारी तिच्या सख्याने तिला समजावले, येसू तू खूप दुर्दैवी ग. आग्र्याच्या वाटेवर एका निबिड अरण्यामध्ये शंभूराजांचं घोड्यावरून पडून निधन झालं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळपर्यंत शृंगारपूरची मंडळी आकांत करत राजगडावर येऊन पोहोचली. लेकीवर ओढवलेल्या त्या दुर्दैवी संकटाने पिलाजीरावांचे जणू कंबरडेच मोडले होते. शिवराय त्यांची कशीबशी समजूत घालायचा प्रयत्न करत होते. औरंगजेबाच्या सैतानी सापळ्यातून महाराज परत आले म्हणून रयत राजांच्या भेटीसाठी राजगडाकडे झुंडीने येत होते. परंतु शंभू राजांच्या निधनाची वार्ता ऐकताच सारेजण दुःखाने काळवडून जात होते. जिजाऊंच्या गळ्यामध्ये गळा घालून सोयराबाई धाय मोकलून रडत होत्या. त्यावेळी त्यांच्या पोटी पुत्ररत्न नव्हते. त्यांनी शंभू राजांनाच स्वतःचा लेख समजून डोळ्यातल्या भावलीसारखे जपलेले होते. त्यांच्या दुःखाला तर पारावारच उरलेला नव्हता. राजगड शोकमग्न झालेला होता. 12 मावळात आणि 36 नेरात दुःखाचे लोण पसरले होते. छत्रपती शिवाजी राजांच्या समवेत पांढऱ्या शुभ्र घोड्यावरून दिमाखामध्ये अनेकदा सफर करणारा स्फटिकासारखा शुभ्र मोहरा, जितका देखणा तितकाच जुराबावरा दिसणारा शंभूबाळ यापुढे कधीच बघायला मिळणार नाही या कल्पनेने सामान्य स्वार रावतांनाही रडू फुटले होते. महाराजांनी शंभूराजांच्या अंत्यसंस्काराची सर्व तयारी केली. जोधपूर, जयपूर पासून दक्षिणेत जिंजीपर्यंतच्या अनेक राजांनी शिवरायांना शोकपत्रे पाठवून दिले होते. अंत्यसंस्कारानंतरचे सर्व विधी पार पाडले जात होते. राजांनी सहस्त्र ब्राह्मण भोजने घातलेले होते. भिकाऱ्यांना, गोसाव्यांना मोठा दान धर्म केलेला होता. येसू दुःखाने कोमेजून गेली. पाठशाळेतला आपला वर्गमित्र, सूरपारंब्याच्या खेळातला सखा आणि ज्याला नवरा म्हणून साऱ्या मैत्रिणी चिडवायच्या ते लढेवाळ शंभूराजे कधीच भेटणार नाहीत या कल्पनेने ती उदास झाली होती. एका सायंकाळी जिजाऊ साहेबांच्या गळ्याला मिठी मारत येसू बोलली, आजी साहेब, आम्हाला सती जायचं आहे. सतीचा अर्थ, त्यातला दाह, अगर वेदना ह्या कशाचीही छोट्या येसूला कल्पना नव्हती. मात्र मृत पतीला मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणून त्याच्या सन्मानासाठीच आर्य स्त्रीने स्वतःला पेटत्या चितेवर लुटून द्यायचे असते. ह्या बलिदानाच्या पोटात खूप मोठे पावित्र्य असते. अशीच येसूची सात्विक भावना होती. बरे, पोरवयातील एखाद्या स्त्रीने सती जायचा निर्णय घेतला तर त्याला मोठ्यांचा विरोध असायचा नाही. उलट सासर आणि माहेरची मंडळीही मिळून अशा मुलीला जुलमाने चितेमध्ये फेकून देत. अर्धवट भाजलेली स्त्री किंकाळ्या फोडत आगीच्या लोळातून बाहेर पडू लागली तर तिचे आप्त तिला भाल्याच्या टोकाने अमानुषपणे पुन्हा आत ढकलून देत. येसूच्या निर्णयाला माहेरच्या शिर्के मंडळींनीही कोणताच विरोध दर्शवला नाही. येसूच्या त्या निर्णयाने छत्रपती शिवाजीराजे कमालीचे अस्वस्थ झाले. त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू तरळले. तिला पोटाशी धरून स्वतःची लेक मानूनच तिचा मुका घेत ते सांगू लागले, चिंता करू नकोस पोरी, देव तुझं कल्याण करेल. माझे स्वामीच गेले, आता कसलं कल्याण. येसूबाईंचे डोळे अखंड गळत होते. येसू काय केल्या बधेना. शेवटी शिवाजीराजांनीच एखाद्या देवीच्या मूर्तीपुढे नतमस्तक व्हावे. तसे छोट्या येसू समोर हात जोडले. ते करुण दृश्य पाहून साऱ्यांची हृदये हेलावून गेली. शिवरायांनी मोठ्या कष्टाने येसूला सती जाण्यापासून परावृत्त केले होते. दिवस पाचोळ्यासारखे उडून जात होते. गडावरून फिरताना आजूबाजूचे पांढरे ढग पाहिले की येसूच्या पोटामध्ये खड्डा पडायचा. त्यामुळे शुभ्र वस्त्र लेवून ते आपला बहुतांश वेळ देवघरातच घालवायचे. खिन्न उदासवाणी होऊन घटकान घटका बसून राहायचे. छत्रपती शिवाजीराजे
आग्र्याहून राजगडावर परतले त्या गोष्टीला 2 मास आणि 8 दिवस सरले होते. येशू देवघराच्या काळोखातच बसून होते. तितक्यात कडाडत्या बिजल्यांच्या गर्जनेने आकाश फाटून जावे तसे चारी बाजूने मोठे ध्वनी होऊ लागले. एका पाठोपाठ एक करत तोफा धडाडू लागल्या. येशू घाबरले. तिच्या काळजाचे पाणी पाणी झाले. तिला जागेवरून नीट उठवे नाही. निश्चित घात झाला असणार. स्वराज्याच्या शत्रूने एकाच वेळी राजधानीवर चौफेर हल्ला चढवलेला दिसतो. परंतु तोफांच्या पाठोपाठच तुताऱ्या शहादने अशी मंगलवाद्ये वाजू लागली तशी येशूच्या गोंधळामध्ये अधिकच भर पडली. तितक्यात येशूला शोधत सोयराबाई देवघराकडे धावत धावत येताना दिसल्या. त्यांच्या हातामध्ये साखरेची परात होती. चेहऱ्यावर हास्याच्या लाटा फुटलेल्या होत्या. त्यांनी पुढे होऊन आनंदात तिशयाने येशूला कडकडून मिठी मारली. तिचे असंख्य मुके घेत त्या ओरडल्या, येशू आपला शंभू राजा आला ग. आमचा बाळ राजा सुखरूप परतला. मात्र त्या आनंद लाटेचा तडाखाच एवढा जबरदस्त होता की त्यापुढे येशू टिकली नाही. मूर्छित होऊन तिथे जागेवर कोसळून पडली. मथुरेहून विसाजी पंत, काशी पंत आणि कृष्णाजी पंत हे तिघे त्रिमल बंधू जीवाच्या जोखमीने बाळ राजांना घेऊन पावलं पावली संकटाशी सामना करीत राजगडापर्यंत येऊन पोहोचलेले होते. त्यांच्यासोबत ऐन विषयीतले कवी कलश होते. त्या सर्वांच्या सन्मानार्थ राजाने खास दरबार भरवलेला होता आणि त्रिमल बंधूंना विश्वासराव हा किताब बहाल केला. त्या प्रत्येकाला हत्ती पालखी आणि उंची वस्त्रे असा सरंजाम देऊन त्यांचा सन्मान केला. विसाजी पंत कृतज्ञतेने बोलले, आम्ही आपल्या मोरपंत पेशवांचे सख्खे मेव्हणे आहोत. या पुढच्या काळातही स्वराज्याची सेवा चाकरी करण्यात आम्ही स्वतःला धन्य समजू. दरबारानंतर महाराजांनी त्रिमल बंधूंना आपल्या खाजगीकडे बोलावून घेतले. आदराने पंक्तीस बसवले. त्या सन्मानाने तर तिघांनाही कृत्य वाटले. भोजनोत्तर प्रवासाच्या गप्पा सुरू झाल्या. तिथे छोटे शंभूराजे जिजाऊ साहेबांना चिपकून बसलेले होते तर येसूबाई सोयराबाईंच्या मिठीत होत्या. महाराजांनी विचारले, विसाजी पंत, वाटेत तुम्हाला वेषांतर करून तऱ्हेतऱ्हेची सोंगे घेऊनच इथवर पोहोचावं लागलं असेल ना? होय राजे, बहुतांशी वेळी आम्ही युवराजांना जाणावं आणि धोतर नेसवून ब्राह्मण बाळाचं रूप दिलं होतं. त्यांच्या डोळ्याच्या लांब केसाने आणि निरागस बोलक्या डोळ्याने ते आमचे भाचेच वाटत. पण महाराज, आपण आणि बाळराजे आग्र्याहून निसटला आहात ही खबर सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली होती. त्यामुळे पुढे पुढे आम्हाला पाचशहाच्या वाटेतल्या ठाणेदारांच्याकडून खूपच त्रास होऊ लागला. त्यांना खूप द्रव्य मोजावं लागत होतं. म्हणूनच आम्ही ठरवलं, मध्येच कृष्णाजी पंतांना आपले हसू आवरता येणार. तिघे बंधू खूप हसू लागले. तसे शंभूराजे लाजून गोरे मोरे झाले. काशीपंत म्हणाले, शंभूराजांची ही अतिशय गौर पाणीदार चर्या आणि त्यांचा पुतळ्यासारखा रेखीव आखीव बांधा यामुळे संशय वाढू लागला. तेव्हा पुढची संकट टाळण्यासाठी आम्ही त्यांना चक्क लुगडं नेसवलं, गळ्यात दागिने घातले, नेत्रामध्ये काजळ भरलं. त्यामुळे आमची दासी म्हणून शंभूराजे प्रवासामध्ये सहज खपून गेले. खाजगीकडे हास्याची मोठी लहर उठली. युवराजांच्या स्त्री वेषांतराच्या कल्पनेने तर येशूची खूपच करमणूक झाली. त्रिमल बंधू निघून गेले. शंभूराजांची आणि कवी कलशांची आग्र्यामध्येच गट्टी जमली होती. ते दोघेही तेथून बाहेर पडले. तसा सारा राणीवसात थोरल्या महाराजांच्यावर तुटून पडला. युवराज जिवंत असताना राजाने त्यांचे अंत्यसंस्कार करायला सर्वांना भाग पाडले होते. त्यामुळे सोयराबाई रागाने नुसत्या थरथरत होत्या. जिजाऊ साहेबांच्या नजरेस नजर द्यायचे राजांना धाडस होईना. राजे खाली मान घालत बोलले, दुसरं तरी आम्ही काय करणार होतो आऊसाहेब? तो औरंग्या तर केवळ पशुच्या काळजाचा. आपल्या तिन्ही भावांना दगलबाजी करून ठेचून ज्याने मारलं त्या दुष्टाच्या हाती जर आपलं शंभूबाळ लागलं तर त्यानं त्यांचा ओलिसासारखा वापर करून आपलं स्वराज्य हे गिळायचा घाट घातला असता. पण म्हणून त्यांचे अंत्यसंस्कार करायचे? आऊसाहेब, मान्य, आमचा निर्णय खूप कठोर आणि अमानुष होता. परंतु यामुळेच औरंगजेबाकडून शंभूबाळाच्या होणाऱ्या पाठलागाचा विषय कायमचा निकालात निघाला. आम्ही इतकं कठोर न होतो तर मात्र खरंच बाळाच्या अंत्यसंस्काराचा दुर्दैवी प्रसंग आम्हावर ओढवला असता. अरिष्टाच्या कल्पनेने जिजाऊसाहेब थरथरल्या. त्यांनी शंभू बाळांना जवळ बोलावले. त्यांचा गोड हलकासा पापा घेतला. त्याच वेळी त्यांनी राजांना बजावले, शिवबा, हा असा गुन्हा
पुन्हा करू नकोस. राजकारण तुमचं घडतं, जीव मात्र आमचा जातो.